मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भगवा दहशतवाद नाही, सनातनी दहशतवाद म्हणा. पृथ्वीराज चव्हाणांच्या नव्या वक्तव्यानं नव्या वादाला तोड. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. तब्बल 17 वर्षांनंतर साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका. भगव्याचा विजय, हिंदुत्वाचा विजय. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत. निर्दोष सुटका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरची प्रतिक्रिया. भगवा दहशतवाद कधी नव्हता, न आहे, न कधी राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं मालेगाव निकालानंतर ट्विट. एक काळकुट्ट पर्व आज संपलं. हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठकीची शक्यता. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता. माणिकराव कोकाटेंना धक्का बसण्याची शक्यता. दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता. तर कोकाटेंना क्रीडा मंत्रीपद दिलं जाण्याचीही जोरदार चर्चा. कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांचे तातडीनं डीजीपींना आदेश. मुंबईतल्या कोळी बांधवांच्या हाकेला राज ठाकरे धावले. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.